नमस्कार, मी विकास लवांडे. मी शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे इथून आलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलजवळ इथे मी जे ध्यानपीठ आश्रम आहे मोरंबेचं, तिथे डॉक्टर दिगंबर माळी यांनी जे काय त्यांच्या न्यूट्रो स्माईल फाउंडेशनमार्फत 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं, त्या शिबिराला मला माझ्या मित्राकडनं कळाल्यामुळे मी इथे आलो आणि 3 दिवस हे शिबिर अटेंड केल्यानंतर मला खूप समाधान वाटतं आहे, आनंद वाटतो आहे. हे शिबिर म्हणजे काय असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा मला असं वाटतं की स्वची ओळख, स्वयंपूर्णता काय आहे नेमकी. शरीरशास्त्र असेल, मग आत्मा परमात्मा इथपासून तर अगदी जात पात धर्म पंथ लिंग ह्या सगळ्याच्या पलीकडचं काही आपल्या जीवनात असतं, जिथे आपल्याला स्वतःची ओळख निर्माण व्हायला पाहिजे. ती ओळख निर्माण करून देणं, मग त्याच्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं असेल, अध्यात्माच्या दृष्टीनं असेल, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून असेल, एक चांगला माणूस बनण्यासाठीचं करता हे शिबिर निश्चितपणे सगळ्यांना आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने अगदी गरीब असो, श्रीमंत असो, नोकर असो, शेतकरी असो, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक घटकातल्या व्यक्तीने हे शिबिर डॉक्टर दिगंबर माळी यांचं अटेंड करावं. स्माईल फाउंडेशन किंवा स्माईल मेडिटेशन हा जो काय प्रकार आहे, हा पहिल्यांदा मला इथे आल्यावर कळाला की जो मी कधी अनुभवला नव्हता. परंतु इथे अनेक गोष्टी या शिबिरातनं मला शिकायला मिळाल्या आणि मला 3 दिवसामध्ये खूप समाधान मिळालं, आनंद मिळाला. तुम्हाला तुम्ही जो एक काही पर्पज असेल तुमच्याकडं तो घेऊन आला होता, त्याचं काही सोल्युशन किंवा त्याच्याबद्दल फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा काही गायडन्स मिळेल असं वाटतं का या शिबिरमध्ये? खरं तर मी ब्लँक इथे आलो होतो. मी कुठलाही पर्पज ठेवून आलेलो नव्हतो आणि मला माहीतही नव्हतं इथे नेमकं काय शेड्यूल असणार आहे 3 दिवसाचं, हे काही माहीत नव्हतं. परंतु मी तिथे ब्लँक जरी आलो असलो तरी इथे आल्यानंतर मला त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली आणि मग याच्यामध्ये आत्मा परमात्मा इथपासून सुरुवात झाल्यानंतर शेवटी शरीरशास्त्रापर्यंत आलं आणि मग अध्यात्म तत्त्वज्ञानही मध्ये होत होतं. तर याच्यातनं मला एक कळलं की हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे जरी तुकड्या तुकड्याने माहीत असलं आपल्याला काही गोष्टी, परंतु ते परिपूर्णतेकडे जाण्यासाठी, स्वयंपूर्णतेकडे जाण्यासाठी हे शिबिर प्रशिक्षण म्हणून किंवा मला एक मार्गदर्शन म्हणून फार महत्त्वाचं वाटतं. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये मी माझ्या गावात, माझं एक ॲग्रो टुरिझम आहे, त्या माझ्या ॲग्रो टुरिझममध्ये सुद्धा मी डॉक्टर दिगंबर माळी सरांना विनंती करणार आहे की आपण तिथे हे अशा पद्धतीचं काही कोर्सेस आपण शिबिर घेऊ शकतो का, किंवा तिथं काही सेंटर सुरू करू शकतो का, अशी मी विनंती त्यांना करणार आहे. कारण याची गरज भारतातल्या प्रत्येक नागरिकाला गरज आहे असं मला वाटतं. अच्छा, आभारी आहे सर. थँक्यू.